कोणची एसआयटी असली ही गुप्त काम करते म्हणजे तुम्हाला गुप्त एसआयटी चौकशी करून त्याच्या म्हणण्यानुसार आम्हाला आता शंका यायला लागली सरकारवर आणि विशेष करून फडणवीस साहेबांवर आणि सगळ्यात जास्त अजित दादावरती आम्हाला संशय यायला लागलाय की तुम्ही गुप्त एसआयटी नियुक्त केली म्हणजे काय तुम्हाला त्याला धुवून काढायचंय का? प्रश्नामध्ये संतोष अण्णांच्या प्रकरण असेल किंवा मग अजून इतर काही प्रकरण आहेत, धनंजय मुंडेंचं प्रकरण असेल, या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही, कुठलेही गाजावाजा नाही, कुठलेही कोणी शब्द सुद्धा काढताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. ते बंगारे भावाच्याच नाव नका घेत होते, दलिंदरी झालं ते त्याचे. पण मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, पालकमंत्री सुद्धा बीडला अजितदादा आहे, यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा जर यांचं कंबरडं मोडायचं असेल, हे दहशत पसरवणारे, जाती जाती तेल करणारे, खुणं मारामाऱ्या करणारे, यांचा बिमोड करायला पाहिजे. एकदा आता सापडला ना आता सोडायचा नाही, मुळा जाळासकट उपटून फेकायची जबाबदारी यांची. संतोष भाईच्या प्रकरणातला आणखीन एक आरोपी सापडत नाहीये. म्हणजे ही काय परिस्थिती आहे? तुम्हाला कसं कंबरडं मोडल? गुन्हेगारी जर तुम्हाला संपवायची असेल तर तुम्ही हातपाय धुवून यांच्या मागं लागून मुळा जाळासकट जाळल्या पाहिजे. गुन्हेगारी तुम्हाला मोडीत काढायची, गुन्हेगारी होऊ द्यायची नाही आणि तुम्ही आरोपीलाच पकडत नाही याचा अर्थ गुन्हेगारी सरकारला वाढवायची नाहीये ना, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. साधी गोष्ट हो, त्याच्या संपत्तीवरती जप्ती आणायची त्याला सुद्धा 1 वर्ष लागतंय. इतके नालायक आणि नीच लोक हे सांभाळायला लागले सरकार. आणि कसं गुन्हेगारी कशी संपत? गुन्हेगारी संपवायची असली ना तर त्याच्या जप्ती यायला पाहिजे, प्रॉपर्टीवरती, सगळ्या संपत्तीवर त्याच्या तात्काळ. आणि यांना सगळ्याला ताबडतोब फासावर घेतला पाहिजे. यांना संधी नाही दिली पाहिजे पुन्हा पुन्हा अर्ज करायची, कुठं जामीनला अर्ज करायची. हे खेळ यांनी करू नये. नसता पुढचा काळ ना खूप आंदोलनाचा मोठा काळ असणार आहे. सरकार पुढं खूप मोठं मराठ्यांच्या आंदोलनाचं संकट असणार आहे. हे कधीच विसरायचं नाही त्यांनी. शेवटी आम्ही आमच्या जातीच्या अस्मितेसाठी, आमच्या संतोष भायाच्या न्यायासाठी आम्ही मराठी कोणत्याही थराला जाऊ शकतो फडणवीस साहेब. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जनतेला रस्त्यावर उतरून न देण्याची वेळ आणली पाहिजे की समाजाने कधी रस्त्यावर येऊ नये. मी न्यायच देतो अशी स्पष्ट भूमिका फडणवीस साहेबांनी घेतली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो यांना लवकर फासावरती लटकवण्याचं काम केलं पाहिजे. यांना पुन्हा जवळ नाही केलं पाहिजे, कधीच जवळ नाही केलं पाहिजे. आता माझ्या प्रकरणात सुद्धा त्या घातपाताचे ते तिथं जाऊन बसले. अजितदादा, फडणवीस साहेब, परत त्या ताई महासंचालक मुंबईच्या काय नाव आहे त्यांचं, त्या हे सगळेजण बसलेत. हे काय सांगतो बाहेर येऊन हे यंगड हे म्हणते आमचं विकासाचं निधीच चाललं होतं. आयला महाराष्ट्रात पहिल्यांदा भारतात बघितलं होय, विकास निधीच्या कामाच्या टायमाला महासंचालक तिथं असतो. महासंचालकाचा विकास निधीचा काय संबंध? आणि बाहेरून सांगतो पत्रकार बांधवाला एसआयटी नियुक्त केली. अरे तू काय सरकार चालवणारा झाला का? एसआयटी नियुक्त केली, त्याचं पत्र कुठे आहे? त्याचा काही जे आर असेल, त्याचे काही सरकारनं काढलेले काही पॉइंट असतील, काही शासन निर्णय असतील, काहीच नाही. अशी गुप्त कोणची समिती हो, कोणची एसआयटी असली ही गुप्त काम करते म्हणजे तुम्हाला गुप्त एसआयटी चौकशी करून त्याच्या म्हणण्यानुसार आम्हाला आता शंका यायला लागली सरकारवर आणि विशेष करून फडणवीस साहेबांवर आणि सगळ्यात जास्त अजित दादावरती आम्हाला संशय यायला लागलाय की तुम्ही गुप्त एसआयटी नियुक्त केली म्हणजे काय तुम्हाला त्याला धुवून काढायचंय का? तुम्हाला धुवून काढायचं, शुद्धीकरण करायचंय का त्याचं? गुप्त एसआयटी नेमून ही कोणची चौकशी आहे? शुद्धीकरण करताय काय त्याचं? सुट्टी नाही. हो, एसआयटी नेमले ना, एसआयटीनं अर्ज करा कोर्टात की आम्हाला ते धरलेले 3 आरोपी घातपाताचे, मी आणि त्यो, आमच्या 5ही जणांची नार्को टेस्ट करायची. जर एसआयटी नेमली असेल, एकतर ती नेमताना आम्हाला माहीतच पाहिजे होती आणि तुम्ही नेमलीच असेल तर तिने पहिलं काम करा, कोर्टात अर्ज करा नार्को टेस्टची आमची. त्याच्याशिवाय सुट्टी नाही. त्याला नार्को टेस्टला घ्यायचंय, तो म्हणला मला यायचंय. आता मागं सारखायचं नाही, एका बापासारखं वागायचं. चल नार्को टेस्टला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.